हॅलो स्टुडंट्स, आता पुढचा पार्ट आपण स्टार्ट करणार आहेत. एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटॅटिंग बॉडी. रोटॅटिंग बॉडी म्हणजे फिरणाऱ्या वस्तूला एक गतिज ऊर्जा असते. आजपर्यंत आपण पाहिलेलं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ ए लिनियर कायनेटिक एनर्जी ऑफ ए बॉडी विच इज मूव्हिंग इन लिनियर मोशन. म्हणजे स्पीडमध्ये जर गाडी जात असेल तर तिला एक कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. पण तसं आता आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे की जी फिरणारी बॉडी तिच्या रस्त्यामध्ये जर कोणी आलं तर त्याला ती ढकलून बाहेर फेकून देईल, म्हणजे तिला कायनेटिक एनर्जी प्राप्त असते. रोटेट होताना तिला कायनेटिक एनर्जी प्राप्त होते. आता तिच्या फॉर्म्युला, जसं लिनियर मोशनमध्ये कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ mv² आहे, हाफ ऑफ mv², तसा आपल्याला हाफ ऑफ I⍵² हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. तर कायनेटिक एनर्जी ऑफ ए रोटॅटिंग बॉडी. तर बघा, त्याच्यासाठी कन्सिडर ए रिजिड बॉडी रोटॅटिंग विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड ओमेगा अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द पेपर. समजा ही एक रिजिड बॉडी आहे, भक्कम न तुटणारी न फुटणारी अशी बॉडी आहे. ती आडवी जमिनीवर पडलेली आहे. तिला परपेंडिक्युलर असा एक ॲक्सिस पास केला तिच्यामधून, आणि त्या ॲक्सिसच्या अराउंड ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने फिरत राहणार आहे, एकसारखे फिरत राहणार आहे. मग त्याच्यासाठी लेटस कन्सिडर दॅट बॉडी कन्सिस्ट ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. समजा बॉडीमध्ये n म्हणजे किती पण नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, इन्फानाईट नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, ऑफ मासेस m1 m2 अप टू mn ॲट रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. समजा ह्या बॉडीमध्ये इन्फानाईट अनेक पार्टिकल्स आहेत, m1 m2 mn असे सो मेनी पार्टिकल्स आहेत. तर समजा हे डिफरंट पार्टिकल्स आहेत, डिफरंट लोकेशन्स. तर त्या पार्टिकल्सचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून, सपोज m1चं डिस्टन्स असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे हा ॲक्सिस असा व्हर्टिकल आहे, उभा आहे, आणि त्याच्यापासून हा पार्टिकल असा परपेंडिक्युलर आहे, आडवा आहे. तर m1चं डिस्टन्स r1 आहे, m2चं डिस्टन्स r2 आहे, m1चं डिस्टन्स r1 आहे, m2चं डिस्टन्स r2 आहे. तसं nth पार्टिकलचं मास mn आहे आणि त्याचं डिस्टन्स rn आहे. आता जेव्हा ही बॉडी रोटेट होईल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगाने, त्यावेळेला एव्हरी पार्टिकलला लिनियर व्हेलॉसिटी असेल आणि ते सर्क्युलर मोशन परफॉर्म करतील ऑफ डिफरंट रेडाय r1 r2 rn लाईकवाईज. तर त्यांना लिनियर व्हेलॉसिटीज असतील. मग आता लिनियर व्हेलॉसिटीज आपल्याला फाइंड आउट करता येतील त्यांच्या. तर बघा, हे समजलं का, मासेस m1 m2 m3 ते मासेस असतील आणि त्यांच्यापासून त्यांचे डिस्टन्सेस r1 r2 अप टू rn फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर ॲज द बॉडी रोटेट्स ऑल द पार्टिकल्स परफॉर्म UCM विथ द सेम अँग्युलर स्पीड. बॉडी जशी रोटेट होईल तिच्यामधले प्रत्येक पार्टिकल हे सेम अँग्युलर स्पीड ओमेगाने रोटेट होईल, बट विथ डिफरंट लिनियर स्पीड. पण त्यांच्या v हा डिफरंट असेल, ओमेगा हा कॉमन असेल, सगळ्यांचा सेम असेल म्हणजे कॉमन असेल, परंतु v हा डिफरंट असेल. मग पहिल्या पार्टिकलच्या v काय असेल? आता आपल्याला हे माहिती आहे, v इज इक्वल टू r ओमेगा, रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. मग तसं पहिल्या पार्टिकलची व्हेलॉसिटी की ज्याचं मास m1 आहे त्याचं व्हेलॉसिटी असेल v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, v2ची असेल दुसऱ्या पार्टिकलची v2 इज इक्वल टू r2 ओमेगा. असं nth पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी असेल vn इज इक्वल टू rn ओमेगा. मग ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल. ट्रान्सलेट होणे म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे. तर त्याची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फर्स्ट पार्टिकलची हा लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला वापरायचा आपण, हाफ ऑफ mv1². मी इथं v1 ची व्हॅल्यू
R1 ओमेगा पुटअप केली तर V1 स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर बनवून पुटअप करायची. हाफ ऑफ M1 ॲज इट इज आणि R1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. तसं सेकंड पार्टिकलची काय बनेल, हाफ ऑफ M2 V2 स्क्वेअर हाफ ऑफ M2 R2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे रिलेशन बनवतो आहे आपण. तसं nth पार्टिकलची कायनेटिक एनर्जी काय बनेल, हाफ ऑफ MN VN स्क्वेअर म्हणजेच हाफ ऑफ MN RN ओमेगा स्क्वेअर. आता आपण प्रत्येक पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, लिनियर कायनेटिक एनर्जी फाइंड आउट केली. तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द होल बॉडी, पूर्ण बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपल्याला फाइंड आउट करायची असेल तर काय करावं लागेल, तर इज द सम ऑफ ईच इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी. म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जींची सम केली तर आपल्याला पूर्ण बॉडीची कायनेटिक एनर्जी मिळेल. तर काय करायचं बघा, हे सगळे ॲड करायचे. कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल, सेकंड पार्टिकल, nth पार्टिकल, सो मेनी पार्टिकल्स. मग फर्स्ट पार्टिकलची कायनेटिक एनर्जी, सेकंडची, थर्डची, nthची. तर अशी ॲडिशन केल्यानंतर याच्यामधून हाफ आणि ओमेगा स्क्वेअर कॉमन काढायचा. हाफ अगोदर कॉमन घेतलेला आहे आणि ओमेगा स्क्वेअर नंतर कॉमन घेतला आहे. इथं ओमेगा स्क्वेअर लिहायचा राहून गेलेला आहे, तर ओमेगा स्क्वेअर कॉमन घ्यायचा. मग ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॉट 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 प्लस MN RN स्क्वेअर. परंतु हा जो फॉर्म्युला आहे हे ब्रॅकेटेड, तर हे काय आहे, हे तर डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. समेशन ऑफ MR स्क्वेअर म्हणजे मास ऑफ द बॉडी अँड डिस्टन्स स्क्वेअर I. तर हा I आहे, कॅपिटल I आहे. परंतु हे बघा डेफिनेशन, अकॉर्डिंग टू डेफिनेशन दिस फॉर्म्युला इज नथिंग बट, म्हणजे ह्या ब्रॅकेटबद्दल आपण हा फॉर्म्युला लिहिला आणि हा फॉर्म्युला तर I असतो म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. मग ह्याची व्हॅल्यू आपण I पुटअप केली इथं, तर हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअर हा फॉर्म्युला झाला. म्हणजे बघा याची ॲनॉलॉजी जसं लिनियर मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ MV स्क्वेअरने आपण फाइंड आउट करतो, तसं रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी हाफ ऑफ I ओमेगा स्क्वेअरने फाइंड आउट करतात. तर हे डेरिवेशन 3 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आता पुढचं बघूया आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन. तर डेफिनेशन अजून मोमेंट ऑफ इनर्शियाची बुकमध्ये डेफिनेशन ही दिलेली आहे. तसं तर मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण काल पाहिली आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट एन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मासेस ऑफ ईच पार्टिकल अँड द स्क्वेअर ऑफ द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे MI/RI स्क्वेअर हा फॉर्म्युला. तर तसं I इज डिफाइन्ड टू बी द रोटेशनल इनर्शिया और मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट अ गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन. रोटेशनल इनर्शिया म्हणजे एखाद्या बॉडीला तिच्यामधून ॲक्सिस पास केला तर ती फिरवताना थोडंसं फोर्स जास्त लागेल, मास जास्त असेल तर तिला फिरवायला जास्त त्रास होईल, म्हणजे तिच्या इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त आहे. जितकी हलकी बॉडी असेल तर तिच्यामधून ॲक्सिस पास केला तर त्या ॲक्सिस अराउंड ती फिरायला जास्त फोर्स घेणार नाही, फिरवायला टॉर्क जास्त घेणार नाही. मग तसं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे रोटेशनल इनर्शिया असतो. रोटेट व्हायला ती बॉडी स्वतःहून नकार देते किंवा तिची स्वतःहून फिरण्याची इच्छा नसते, अवस्था नसते, अशा क्वांटिटीला आपण रोटेशनल इनर्शिया म्हणतो. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल मासेस. म्हणजे आता बघा I कशावर डिपेंड असतो, मासेसवर डिपेंड असतो. दुसरी गोष्ट R म्हणजे अंतर, त्या मासेसचं अंतर. डिस्ट्रीब्युशन म्हणजे विभागणी, द डिस्ट्रीब्युशन ऑफ दीज मासेस अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन. जर R जास्त असेल तर त्याचा स्क्वेअर अजून जास्त होणार आणि टोटल हा प्रॉडक्ट ग्रेटर येणार आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ग्रेटर येणार. म्हणजे ह्या दोन गोष्टी, इंडिव्हिज्युअल मासेस अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मासेस अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन. इफ द पोझिशन ऑफ ॲक्सिस इज चेंज्ड इट विल चेंज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. म्हणजे एकाच बॉडीला आपण आधी वेगळा ॲक्सिस पास केला
तर ते डिस्टन्स पार्टिकल्सची अंतरे वेगळी असतात. अजून ॲक्सिसची पोझिशन बदलली, वेगळ्या ठिकाणी आपण पासआउट केला ॲक्सिस. म्हणजे जर ॲक्सिसची पोझिशन बदलली आपण, इफ द पोझिशन ऑफ द ॲक्सिस इज चेंज्ड, इट विल चेंज द डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस. मासेसचं अंतर बदलतं, हे आर बदलतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ मासेस, अँड कॅन चेंज द एम आय ऑफ द सेम बॉडी. म्हणजे एकाच बॉडीचे अनेक एम आय असू शकतात. म्हणजे आर बदलतो. मासेसपासूनचं अंतर, परपेंडिक्युलर डिस्टन्स, ते बदलल्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया एकाच बॉडीच्या वेगवेगळ्या ॲक्सिससाठी वेगवेगळा असतो. आता आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे, फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाला काय महत्त्व आहे. तर इन लिनियर ट्रान्सलेशनल मोशन कायनेटिक एनर्जी कॅन बी फाउंड आउट बाय द फॉर्म्युला हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर, आणि रोटेशनल मोशनमध्ये कायनेटिक एनर्जी हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर या फॉर्म्युल्याने फाइंड आउट करता येते. आत्ताच आपण पाहिला हाफ ऑफ रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर. तर आता या दोघं फॉर्म्युल्यांमध्ये आपल्याला काय सारखेपणा, कम्पेअर जर केलं, हाफ जसाच्या तसा, त्याच्यानंतर व्ही जसं लिनियर मोशनमध्ये रेषीय गतीमध्ये एका रेषेत जर गती असेल तर तिला व्हेलॉसिटी व्ही असतो, तसा इथं ही बॉडी रोटेट होत असते रोटेशनल मोशनमध्ये, तर तिच्या अँग्युलर व्हेलॉसिटी असतो. लिनियर व्हेलॉसिटी व्हीच्या जागेवर अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि मासच्या जागेवर मोमेंट ऑफ इनर्शिया कार्य करत असतो. तर आता वेअर एम इज रिप्लेस्ड बाय आय, इथला एम कोणी रिप्लेस केला, आयने रिप्लेस केला, अँड व्ही इज रिप्लेस्ड बाय ओमेगा, तर व्हीला कोणी रिप्लेस केला, ओमेगाने रिप्लेस केला. सो ट्रान्सलेशनल मोशन इज ॲनालॉगस विथ रोटेशनल मोशन. म्हणून ट्रान्सलेशनल मोशन ही ॲनालॉगस आहे, च्या सारखी आहे. ॲनालॉगस म्हणजे द रोल ऑफ आय इन रोटेशनल मोशन इज ॲनालॉगस विथ द रोल ऑफ मास इन ट्रान्सलेशनल मोशन. दस आय इज डिफाइन्ड टू बी द रोटेशनल इनर्शिया or moment of inertia of the object about the given axis of rotation. म्हणून आय हा रोटेशनल इनर्शिया, जसं लिनियर मोशनमध्ये मासचा रोल इनर्शियासाठी असतो, तसा रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा रोल मास सारखाच असतो. तर आता फॉर द डिफरंट ॲक्सिस जर बदलला एकाच बॉडीमधून वेगवेगळ्या ठिकाणी, आपण इथं जवळ ॲक्सिस केला, सेंटरमधून पास केला, कॉर्नरला, वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्सिस पास केले आणि त्या बॉडीला फिरवून पाहिलं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांचा चेंज होतो. फॉर डिफरंट ॲक्सिस इट विल अगेन डिपेंड्स अपॉन द मास डिस्ट्रीब्युशन. म्हणजे ॲक्सिस बदलला तर मास डिस्ट्रीब्युशनवर तो डिपेंड असतो. म्हणजे अंतरे बदलतात, आर हे अंतर बदलतं, आणि आर बदलला तर हा जो फॉर्म्युला होता मोमेंट ऑफ इनर्शियाचा, आर बदलला, मासेस नाही चेंज होत, परंतु आर बदललं तर त्याचा स्क्वेअर हा प्रॉडक्ट ह्या प्रॉडक्टवर इफेक्ट होतो आणि मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज होतो. अशा बॉडीच्या, एकाच बॉडीचे वेगवेगळे मोमेंट ऑफ इनर्शिया येऊ शकतात, पण ॲक्सिस वेगवेगळा असेल तर द मास डिस्ट्रीब्युशन different axis, it will again depend upon the mass distribution around that axis, and mi will be different if there is no symmetry. सिमेट्री म्हणजे पासिंग थ्रू सेंटर असेल तर ते सिमेट्रिक असेल, पण वेगवेगळे ॲक्सिस आपण चेंज केले तर वेगवेगळं असते, मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळा असतो. नाउ विल स्टॉप फॉर द अनदर टॉपिक.